नमस्कार, आप देख रहे हैं HT न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता। तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर। शहीद दिनानिमित्त माजी सैनिक संघटना काटोल नरखेड यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन। जलालखेडा येथील शहीद रत्नाकर कळंबे यांना देशाची सेवा करत असताना कारगिलमध्ये 5 मार्च 2001 मध्ये वीरमरण प्राप्त झाले होते। वयाच्या 18व्या वर्षी ते सेनेत भरती झाले होते। लहानपणापासून त्यांच्यामध्ये देशसेवा करण्याची इच्छा होती। देशाच्या सीमेवर देशसेवा करताना त्यांना वीरमरण आले। वीरमरण आल्यानंतर 2 दिवसांनी त्यांचं पार्थिव जलालखेडा येथे आणण्यात आले होते। तेव्हा लाखोच्या संख्येने जनसैलाब जलालखेड येथे शहीद रत्नाकर कळंबे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आले होते। त्यांना 5 मार्च 2025 ला शहीद होऊन 25 वर्ष पूर्ण झाले असून माजी सैनिक संघटना काठोल नरखेड व वीरपत्नी डॉक्टर अर्चना कळंबे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मेजर जनरल SK विद्यार्थी यांनी तहसील कार्यालयासमोर असलेल्या शहीद स्मारकाला मानवंदना दिली। तसेच पोलीस स्टेशन जलालखेडा ते शहीद स्मारकापर्यंत रॅली काढण्यात आली होती। सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। शहीद रत्नाकर कळंबे इंडो पब्लिक स्कूल जलालखेडा यांच्या वतीने देशभक्ती गीताचं सादरीकरण करण्यात आले। गुरुकुल कॉन्व्हेंटच्या वतीने देशभक्तीपर एक ऍक्ट सादर करण्यात आली, तर जनता हायस्कूल यांच्या वतीने लेझिम सादर करण्यात आले। यावेळी माजी सैनिक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले। तसेच माजी सैनिकांना कसल्याही अडचणी असल्यास त्यांनी तातडीने आम्हाला सांगा, आम्ही 24 तास तुमच्या सेवेत आहोत असं आवाहन मेजर जनरल SK विद्यार्थी यांनी केले। मेजर जनरल SK विद्यार्थी यांच्या हस्ते वीरपत्नी डॉक्टर अर्चना कळंबे व मुलगी रुमानी कळंबे यांचा सत्कार करण्यात आला। डॉक्टर अर्चना कळंबे यांनी मेजर जनरल SK विद्यार्थी यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला। यावेळी वीरपत्नी डॉक्टर अर्चना कळंबे, मुलगी रुमानी कळंबे, आमदार चरणसिंग ठाकूर, मेजर जनरल SK विद्यार्थी, कर्नल C नायक, पोलीस उप विभागीय अधिकारी काटोल बापू रोहम तसेच मोठ्या संख्येने नागरिक व माजी सैनिक उपस्थित होते। साजिद पठान, जलालखेडा। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।